श्री स्वामी समर्थ संसारी माणसाच्या आयुष्यात सुखाचं व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं। त्याच्यासाठी आपण अध्यात्मात येतो, कुलदेवीची सेवा करत असतो, कुलदेवाची सेवा करत असतो। हे खूप महत्त्वाचं मानलं जातं। चटकन पावलाने प्रत्येक हाकेला धावून येणारे, ते लवकर प्रसन्न होणारे ते कोण असतील तर कुलदेवी आणि कुलदेव आहेत। तर असं बऱ्याच लोकांना आपल्याला कुलदेवी माहिती नसते। मग तुम्ही कुठल्याही देवाची पूजा करावी, तसेच असे बऱ्याच लोक असं बोलतात आमची कुलदेवी आम्हाला माहिती नाही आहे। मग तुम्ही कुठल्या देवीची पूजा करावी, तर कुठल्याही देवीची घटस्थापना करावी असं तुम्ही बोलत असता। तर लवकर घटस्थापन येणार आहे, तर तुम्ही आजच तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर तुम्ही आजच सेवा केली तर तुम्हाला नक्की तुमची कुलदेवी सापडेल। तर कधी काय होतं, आईची सेवा सोडून आपण मावशीची करत असतो। म्हणजे काय होतं तर आपल्याला आई वडिलांची सेवा करायची आहे, कुलदेवीची सेवा करायची आहे, कुलदेवाची सेवा करायची आहे, हे महत्त्व आहे। ते राहून जातं बाजूला आणि आपण मावशीची सेवा करत असतो, पण आपण दुसऱ्या देवीची सेवा करत असतो। तर दुसऱ्या देवीची सेवा करणं वाईट नाही आहे, पण कुलदेवी कुळाचा रक्षा करत असते, कुळाचा उद्धार करत असते। तिची सेवा करणं एवढं महत्त्वाचं आहे। तिची सेवा करणं प्रथम कर्तव्य आहे। आपण आपल्या कुलदेवी कशी ओळखावी ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। जसं लेकराला आईची ओढ असते, तर आईला पण आपल्या लेकराची ओढ असते। म्हणजे काय, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमची कुलदेवी नेमकी कोण आहे। मी बरोबर कुलदेवीची सेवा करते का? आईला पण तिची इच्छा आहे की लवकर माझ्या लेकराने माझ्याकडे यावे आणि माझी सेवा करावी। दरवर्षी मूळ पीठावर देवीचा मान सन्मान करावा, कुळाचार करावा, हे खूप महत्त्वाचं आहे। जर कुलदेवीच माहिती नाही आहे का, याचे परिणाम आपण बघूया। संसारी आयुष्यात खूप काही अडचण आहे। कधी कधी एखाद्या पुरुषांना वेगळाच बाईचा नाद असतो, तर हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा घडत नाही आहे। घडते पण चुकीच्या पद्धतीने घडत आहे। संसारी अडचणीमध्ये सगळ्यात मोठी अडचण सुरू झालेली असेल तर सुरुवात झाली आहे, तर महत्त्वाचे कारण पितृदोष असतात। आणि दुसरे कारण येते की तुमच्या कुळाचार होत नाहीये, आपला नवरा बाहेरचा नाद लागलेला आहे, मुलगा बापाला मारत आहे किंवा प्रचंड भांडण होत आहे, बाप मुलाला मारतो, ही परिस्थिती घरात असते। सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, गर्भधारणा होत नाही आहे। मेन अडचण कुलदेवी माहिती आहे। तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करत आहात ना? कोर्ट कचेरी वारंवार चालू आहे, सारखी आजारी असणं, जरी कुलदेवीची तुमच्यावर वरदहस्त नाही आहे, कुलदेवीची कृपा तुमच्यावर नाही आहे, कसं तुमच्या संसारात अडचण मार्गी लागणार आहे? कुलदेवी जाणून घेणे महत्त्वाचं आहे। मुलगा शिकलेला आहे, मुलगी उच्च शिकलेली आहे, तरी नोकरी लागत नाही, याचे कारण पण हे मेन आपल्याला कारण असावं की काहींना कुलदेवी माहिती असते, तर काही करत असतात की त्यांना माहिती असून सुद्धा ते म्हणजे खूप अडचणी आल्या त्यावेळा देव आठवत असतो। तर एरवी देव कोण, मी कोण हे माहिती नाही। आम्ही चांगले कर्म करत आहोत, तुम्ही चांगले कर्म पण कुलदेवीची पण सेवा तेवढीच महत्त्वाची आहे। कुलदेवी उद्धार करत असते, रक्षण करत असते। सेवा सांगणार आहे, त्यातली एक केली तरी चालेल, दोन्ही पण केला तरी चालेल, दोन्हीपैकी एक जमली, जशी जमेल तशी तुम्ही करावी। तर आपल्याला ही 21 दिवसाची सेवा सांगणार आहे। तोंडावर घटस्थापना आले आहे, तर कशी काय तुम्ही सेवा सांगितली आहे। जसं तुम्हाला तुमच्या आईची गरज आहे, तर आईला पण लेकराची तितकीच गरज आहे। मन भावनेने केली तर नक्कीच फरक पडेल। तुम्हाला काय करायचं आहे तर महाराजांना प्रार्थना करायची आहे, महाराज माझ्या कुलदेवी जी कोणी आहे ती कोणीतरी आहे ती 21 दिवसात संकेत द्यावा,
असं आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर ही आपल्याला 21 दिवस सेवा करायची आहे। 21 दिवसामध्ये काहीतरी चमत्कार घडणार आहे हे नक्की आहे। त्याचबरोबर एक नारळ घ्यायचा आहे। तर 21 दिवसात नारळाला तडा गेला तर काय करायचं आपल्याला, महाराजांच्या समोर बसायचं आहे, नारळ ठेवायचा आहे, त्याच्यावर एक कापूर आपल्याला जाळायचा आहे। शेंडा हा महाराजांकडे असावा आणि पहिल्या दिवशी आपल्याला प्रार्थना करायची आहे, कुलदेवी कोण आहे या 21 दिवसात समजून द्या। रोज एक कापूर आपल्याला जाळायचा आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ भीमसेनी कापूर असावा आणि आपल्याला कापूर जळस्तोपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। 21 दिवस लगातार सेवा करायची आहे। मासिक धर्म आला तर थांबवायचा आहे। जर कुवारिका मुलींनी केलं तरी चालेल, पण घरातली कुलस्त्री सेवा करू शकता। ताई आम्ही प्रेग्नेंट आहोत, प्रेग्नेंट असाल तरी तुम्ही करू शकता, किंवा करता व्यक्ती असेल त्यांनी पण सेवा केली तरी चालेल। सेवा कोणी पण करू शकता। संपूर्ण कापूर जळस्तोपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। 21 दिवस दररोज महाराजांना प्रार्थना करायची आहे, कुलदेवी कोणी आहे ती मला समजून द्या। 21 दिवसात काय होईल ते सांगते, कोणीतरी येईल। महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे आहेत, तर तुमची कुलदेवी म्हणजे कुलदेवी आहे ती तुमचे कोणीतरी येईल बघा। मी माहूरला जाऊन आली आहे, हा माझा माहूरचा प्रसाद आहे। तुळजापूरला जाऊन आली आहे, हा प्रसाद आहे। स्वप्नात येईल, माहूरचा गड येईल। त्याचप्रमाणे बघा, तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी म्हणजे काय, तुळजाभवानी, महालक्ष्मी माता, रेणुका माता, सप्तशृंगी माता तर अर्धपीठ मानलं जातं। जे कोणी तुमची कुलदेवी आहे तिचा प्रसाद घरी येईल, तुमच्या स्वप्नात येईल। तुळजा गड स्वप्नात येईल, तुळजापूर स्वप्नात येईल, सप्तशृंगी गड तुमच्या स्वप्नात येईल, काहीतरी येईल ना। कुलदेवी वाट बघत आहे, ती उपासना आणि हाकेला धावून येणारी ही उपाय कुमारिका करू शकता का? सगळे करू शकता। घरातले कुलस्त्री केला तर अतिशय उत्तम, कर्ता व्यक्तींनी केला तरी चालेल। संपूर्ण एकानेच 21 दिवस करायचा आहे। दुसरं येतं ते 5 मंगळवार ही सेवा करायची आहे। उपाय नाही आहे, 5 मंगळवार कडक उपवास करायचा आहे। काहीतरी खाऊन, जरी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही केला तरी चालेल, पण कडक उपवास केला तरी चालेल। पण हा उपवास एकादशी प्रमाणे करायचा आहे। संपूर्ण दिवसभर फलाहार, खिचडी, कडक उपवास केला तर अतिशय उत्तम। जरी नाही जमलं तुम्हाला तर नाही जमलं तरी तुम्ही खिचडी खाऊ शकता, नाहीतर कडक उपवास केला तर चहा, कॉफी, फलाहार घेऊ शकता। दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे। त्याचप्रमाणे सुपारी आणि विड्याची पानं घ्यायची आहेत। महाराजांपुढे म्हणजे देवापुढे बसून सेवा करायची आहे। 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, 1 सुपारी घ्यायची आहे आणि आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे। दुर्गा सप्तशती पाठ एका बैठकीत करायचा आहे। 21 दिवसाची जी सेवा करत आहात, ब्रह्मचर्याचे पालन करावं। मंगळवार करणार आहात तर ब्रह्मचर्य पालन झालंच पाहिजे। एका बैठकीत दुर्गा सप्तशती पाठ करायचाच आहे। मंगळवार करणार आहात तर सुपारी 30 ठेवावी, विड्याची पानं दुसऱ्या दिवशी निर्मला टाकायची आहे। मंगळवारची जी सेवा झाल्यानंतर ती सुपारी आहे ते उशीच्या खाली घेऊन आपल्याला झोपायचं आहे। सकाळी उठल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर ती सुपारी देवघरात ठेवायची आहे। होईल या मंगळवारी केलं तरी चालेल। जी देवी तुमची असेल ती म्हणजे तुळजाभवानी, माता लक्ष्मी असेल, सप्तशृंगी माता गड तुमच्या स्वप्नात येऊन दर्शन देणार आहे। असं मगाशी सांगितलं होतं की कुठला पण प्रसाद येईल, देवीची ओटी येईल, काहीतरी संकेत येणारच आहे। वारंवार जर तुम्हाला तुळजापूरचा फोटो जर दिसत असेल किंवा सोशल मीडियावर जरी तुम्हाला दिसत असेल तर हा संकेत ओळखायचा आहे। त्याच्यानुसार कुलदेवी काय आहे ते समजून आपल्याला जायचं आहे। काहीच करायचं नाही आहे तर काय करायचं आहे, जे भावकीतले लोक असतात, चुलत त्यांच्याकडे जाऊन त्यांची कुलदेवी कुठली आहे ते बघायचं आहे। जरी त्यांना नसेल माहिती तर एखाद्या मूळ गावी नोकरीसाठी निमित्त शहरात आलेलो आहोत तर तेथे जाऊन चौकशी करावी।
जे गावाचे लोक असतात ते जुने म्हणजे त्यांना खूप जे जुने असतात त्यांना विचारून तेथे जाऊन तुमचे मूळ तिथे आहे तिथे जाऊन चौकशी करावी। तुम्हाला समजेल, तुम्ही हालचाल करा, तुम्ही शोधा, तुम्ही जे प्रयत्न करत आहात, तुम्ही जेव्हा 4 पावलं जाईल तेव्हा आई भगवती तुमच्याकडे येणार आहे। मला देवीला साकड घालायचं आहे आणि नवरात्रीपर्यंत तू मला पाहिजे आहे असं आपल्याला म्हणायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही असं बोलचाल की आमची देवी कालिका माता आहे, तर कालिका मातेचा टाक करत नाही आहे। कालिका माता आई तुळजाभवानी रूप धारण केले होते। तिची रूपे आहेत ती रुद्र रूपात आहेत। टाक नसावा असं म्हटलं जातं, म्हणून कालिका मातेची ऐवजी तुळजाभवानीचा टाक करायचा आहे। टाक म्हणजे काय बरेच लोक माहिती नाही आहे। तर चांदीची जी प्रतिमा असते कुलदेवीच्या स्वरूपात बनवली जाते। तुमच्याकडे आमच्या सासूबाईंकडे आहे, तर आम्ही करू शकतो का? तर तुम्ही एकूण एक असाल तर तुम्हाला करता येणार नाही। जर तुम्हाला दुसरा दीर असेल किंवा 3 जण असाल तर तुम्ही करू शकता। टाक बनवायचा आहे तर आता केला तरी चालू शकते। ज्याच्याकडे टाक नाही आहे, आम्हाला कुलदेवी माहिती आहे तरी म्हणजे आपण असं बोलतो आम्हाला कुलदेवी माहिती आहे पण आमच्याकडे टाक नाही, तर तुम्ही फोटो ठेवून तुम्हाला घटस्थापना करायची आहे। तुम्ही जर सुपारी ठेवून घटस्थापना करू शकता, टाक असेल तर अतिशय उत्तम, नाही तर सुपारी ठेवून तुम्ही घटस्थापना करू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।